ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान याचा 4 अध्याय वचने 46 ते 50. योहान याचा 4 अध्याय वचने 46 ते 50. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफरनहूमात आजारी होता. येशू यहुदियातील गालिलात आला आणि हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. प्रभू येशू म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. तेव्हा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. श्री प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने आपणा प्रत्येकांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग योहान सुवर्तमान 4 अध्याय वचन 46 ते 50. या वचनामध्ये आपण पाहतो एक राजाचा कर्मचारी, त्याच्या विश्वासाविषयी आपण या ठिकाणी पाहतो की ज्याचा मुलगा हा खूप आजारी आहे, मरणाला टेकलेला आहे. अशा वेळेस तो राजाचा कर्मचारी प्रभूकडे येऊन आग्रह करत आहे की हे प्रभू, तुम्ही चला आणि माझ्या मुलाला बरे करा. असा हा कर्मचारी परमेश्वराकडे खूप आग्रह करत आहे. वचन सांगते रोमकरास पत्र त्याच्या 10 अध्याय आणि वचन 17 मध्ये, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता विश्वासाच्या वचनाद्वारे आहे. या व्यक्तीने, राजाच्या कर्मचाऱ्याने येशू प्रभूविषयी ऐकलेला आहे. आपण याच अध्यायामध्ये वचन 46 पाहतो की येशूने पाण्याचा द्राक्षरस त्या ठिकाणी केला होता. ही अद्भुत घटना या व्यक्तीने ऐकली असेल किंवा अन्य लोकांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी चिन्ह आणि चमत्काराच्या गोष्टी ऐकल्या असतील आणि वचनानुसार
ऐकण्याच्या द्वारेच हा विश्वास येतो. आणि या व्यक्तीला पूर्ण ठाम विश्वास आहे की येशूच हा व्यक्ती आहे, येशू प्रभूच हा परमेश्वर आहे, जो व्यक्ती माझ्या मुलाला पूर्णपणे बरा करू शकतो. आणि या विश्वासाने येशूकडे तो आग्रह करत आहे. आजच्या जर आपण बघितलं, अनेक लोक चिन्ह आणि चमत्कार आणि अद्भुत कार्य बघल्याशिवाय कधीही विश्वास करत नाही. आपल्या जीवनात किंवा आपल्या समोर हे कार्य बघल्याशिवाय त्यांचा विश्वास हा होतच नाही. परंतु या व्यक्तीने ती घटना बघितली किंवा अनुभवली याविषयी या ठिकाणी लिहिले नाही, परंतु ऐकलेली आहे. आणि ऐकून त्यांनी हा पूर्ण विश्वासाने प्रभूकडे आलेला आहे की हे प्रभू, तुम्ही माझ्या मुलाला बरं करा. काय माझे प्रणव, आज आमच्या जीवनामध्ये असला विश्वास आहे का? काय आपण देवाची वार्ता ऐकली, देवाचं नाव ऐकलं, देवाच्या विषयी आपण त्याचे कार्य ऐकले आणि त्या विश्वासाने आम्ही प्रभूकडे चालत आहोत का? ज्या प्रकारे थोमाने ख्रिस्ताविषयी म्हटलं की जोपर्यंत मी तुझ्या घायल हातामध्ये माझी अंगुली टाकणार नाही तोपर्यंत मी विश्वास करणार नाही. काय आमचा विश्वास असा आहे का? देवाचं वचन स्पष्ट सांगते की जो कोणी विश्वास धरतो त्याचंच तारण होणार आहे. म्हणून आम्हाला ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताची वार्ता जी आपल्याला कळाली आहे, ख्रिस्ताचं वचन जो आपल्याला कळालेलं आहे, त्याच्यावर ठाम विश्वास असणे गरजेचं आहे. आणि तसाच व्यक्ती आपल्या जीवनात प्रभूच्याद्वारे अद्भुत कार्य आपल्या जीवनात पाहतो. प्रार्थना करूया. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो की आमचा विश्वास प्रभू बघून नव्हे, पण देवा तुझ्या वचनावर आमचा विश्वास असावा की तू आहेस, तू करणार आहेस. ज्या प्रकारे या राजाच्या कर्मचाऱ्याचा विश्वास प्रभू आपल्या मुलाविषयी आहे की येशूच हा माझ्या मुलाला बरं करू शकतो. प्रभूजी, देवबापा आमचाही विश्वास देवबापा तुझ्या वचनावर असावा की आम्ही पूर्णपणे तुझ्यावर भरोसा करून प्रभू जगावं. देवा धन्यवाद, अशा विश्वास तू आम्हाला दिल्याबद्दल येशू प्रभूच्या नावात प्रार्थना करतोय, म्हणून तो एक आमेन. तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.